लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम. पती व वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे आता बंधनकारक केले आहे. लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावा, अशी मुख्य अट आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारचा दिलासा. ई-केवायसीची अट रद्द. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीने 60 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी 2,215 कोटींच्या निधी वितरणला यापूर्वीच मान्यता दिली आहे. या मदतीसाठीची ई-केवायसीची अट शिथिल करून अँग्री स्टॅटच्या आधारे निधी वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ते 4 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. हवामान खात्याने महाराष्ट्रात 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 5 ऑक्टोबर रोजी मात्र हवामान सामान्य राहील असा अंदाज वर्तवला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे. येणाऱ्या दिवाळीमध्ये एस.टी महामंडळाचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत एस.टीच्या तिकिटांमध्ये 10% भाडेवाढ होणार आहे. मात्र ही वाढ शिवनेरी आणि शिवाई या बसेससाठी लागू होणार नाही. प्रवाशांचा वाढता ओघ आणि महामंडळाच्या उत्पन्नासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पूरग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात मदतीसाठी शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे पोचल्या. त्यांनी गावकऱ्यांना 200 किट दिल्या. मात्र ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यावर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट शब्दात सुनावलं, राजकारण नंतर करा, प्रशासनाकडून मदत पोहोचते आहे, पण तुमच्या पक्षाच्या वतीने मदत करणार असाल तर स्वागत आहे. पूरस्थितीत राजकारण न करता मदत कार्याला प्राधान्य देण्याचा हा महत्त्वाचा संदेश आहे.